संध्याकाळी 5 वाजता राहुलजी गांधी पुणे शहरामध्ये येत आहेत आणि जशा अनेक शहरांमध्ये झालेलं आहे आधी, तर पहिल्यांदा कोटाला झालं, नंतर प्रयागराजला झालं, डेहराडूनला झालं आणि आता चौथ्यांदा पुण्यामध्ये हे आम्ही छात्रों की गूंज या नावाने करत आहोत. तर त्यामध्ये याचं वैशिष्ट्य असे आहे, याचे अनेक ठिकाणी ते होणार आहे, पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त मुलींसाठी असणार आहे आणि मुलींशी राहुलजी संवाद करणार आहेत आणि मुली त्यांना प्रश्न विचारू शकतात. मग यामध्ये अनेक प्रश्न आहेत. नीट असेल, पेपर फुटीचा विषय असेल, बेरोजगारीचा प्रश्न आहे. अनेक युवक बेरोजगार आहेत. तर अशा अनेक युवक आज फ्रस्ट्रेट झालेला आहे. प्रत्येक पेपर हा लीक होतोय आणि मग ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे त्यांच्या खूप प्रॉब्लेम त्यांचे फेस करतायत ते प्रॉब्लेमसाठी, आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी राहुलजी या ठिकाणी येत आहेत. आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की खूप मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स या ठिकाणी मिळेल आणि संपूर्ण आम्ही जे SSPMS हे जे ग्राउंड आम्ही घेतलेलं आहे RTO जवळचं, ते संपूर्ण भरून ओव्हरफ्लो होईल. त्या ठिकाणी बसायला सुद्धा जागा मिळणार नाही. इतक्या चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही करतो आहोत आणि अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद यासाठी आहे. काय सांगाल मुलींना, कारण हा मुलींसाठीचा प्रोग्राम आहे, काय अपील करा तुम्ही? यामध्ये ना QR कोड आम्ही दिलेला आहे. हे छात्रों की गूंजचा इथे QR कोड आहे, तर कंपल्सरी हा QR कोड तुम्हाला तिथे येण्यास म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे QR कोड अपेक्षित आहे करणं, आणि ते करून तुम्ही कुठलीही मुलगी जी शाळा कॉलेजांमध्ये शिकते किंवा काही ट्रेनिंग घेते, विद्यार्थिनी कुठलीही, ती त्यामध्ये सहभागी होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये खूप अशा हर्डल किंवा अशा काही वेगळ्या काही अटी नाही आहेत. सहजपणाने फक्त युवतींशी त्यांची चर्चा होणार आहे. मला वाटतं हा एक युनिक प्रोग्राम असेल. पहिल्यांदाच हा असा प्रोग्राम होतोय आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पुण्यातले आम्ही सर्वजण, आम्हाला हा बहुमान मिळतोय की पुणे शहरामध्ये हे करतायत, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि माझी खात्री आहे हा प्रोग्राम सुपर हिट होणार. साधारण किती मुली विद्यार्थी अपेक्षित आहे तुम्हाला? आम्हाला 25-30 हजार विद्यार्थिनी अपेक्षित आहे त्या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातल्या की तसं? हो, ज्यांना आम्ही ऍडव्हर्टाईज तर करतो आहोत. पुणे जिल्ह्यातून पण कोणी येऊ शकतात आणि अगदी कोणाला मुंबईहून यायचं, कारण आम्हाला विचारणा आता येत आहेत की आम्ही मुंबईहून आले तर चालेल का. ती विद्यार्थिनी असले पाहिजे एवढीच अट आहे, बाकी आमची अट काहीच नाहीये. त्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सेम आहेत, अर्बन एरियातले मेन ते पण, म्हणजे प्रश्न तर सेम आहेत ना सगळ्यांचे. त्यामुळे आम्ही हा सगळा क्रायटेरिया ठेवलेला नाहीये की हा फक्त पुणेकरांसाठी. थँक्यू.